आज आता खरं सांगायचं तर आपल्यासमोर हे आहे, वचनं नेहमीचे आहेत, पण त्याऐवजी एक 10-15 मिनटं दुसरं थोडं चिंतन काय झालं आहे, ह्या 1-2 पुण्यतिथी संतांच्या आलेल्या आहेत त्या जवळ असल्या म्हणजे त्यानिमित्ताने काहीतरी नवीन, त्यातल्या आपल्याला नवीन, ज्यांना नवीन नसेल त्यांना जुनं पण स्मरणासाठी असं थोडं त्यांचं काहीतरी उपदेशाचं चिंतन व्हावं असा प्रयत्न दरवेळेला आपण करतो. तर त्यातला एक भाग म्हणून आता आजपासून ज्यांच्या पुण्यतिथीचा पर्वकाळ सुरू झाला त्यांचा आत्ता आपण एक अभंग म्हटला पंत महाराजांचा, तर त्यांची पुण्यतिथी आता जवळ आहे. अव्यक्त संतांच्या वंदनामध्ये त्यांनाही वंदन होत असतं. तर ते आता तृतीयेला म्हणजे तृतीयाची युक्त चतुर्थी आहे, मंगळवारी, त्या दिवशी पुण्यतिथी आहे. साईबाबांची होऊन गेली दसऱ्याला, आपल्याला माहिती असेल त्या दिवशीच तोही दिवस होता, परंतु आता आठवडाभर गेला आहे, कधीतरी स्मरण नंतर करू. हे पुढे येतं आहे 2 दिवसांनी. तर त्याचा पुण्यकाळ हा प्रतिपदेपासून तिथं सुरू होतो. तर त्यांचे काही या निमित्ताने काय आपल्यासमोर 1-2-4 गोष्टी जर उपदेशाच्या आपल्याला विचारासाठी, स्मरणासाठी, चिंतनासाठी ठेवता आल्या, आपल्या व्यवहाराला उपयोगी अशा. त्यातली सर्वात पहिली, जगात काही प्रश्न विचारले, त्याची काही उत्तरं आहेत, काही त्यांची वचन आहेत. 1-2-4 गोष्टींचं, 5-1 गोष्टींचं फक्त 10 मिनिटात 15 मिनिटात चिंतन करायचा प्रयत्न करतो. जगात श्रेष्ठ काय आहे? आपापल्या परीने श्रेष्ठतेची प्रत्येकाची व्याख्या आहे, प्रत्येकाच्या कल्पना आहेत, त्यानुसार तो सगळं ठरवीत असतो. पंत महाराजांचं म्हणणं असं की आपल्या जागी ती वस्तू असली निसर्गतः म्हणजे ती श्रेष्ठच असते, ती पूर्ण असते, योग्य असते, पूर्ण शक्तिमान असते आणि ती सच्चिदानंद असते. आता आपल्याला खोलात जरी जाता येत नसतं, कारण सारांश पाहायचं आहे, म्हणून आपल्याला ज्या जागी जे दिलेलं आहे ते त्या जागी श्रेष्ठ आणि उचित कसं असतं ते आपल्याला माहिती आहे. म्हणून ते मगाशी एक पद त्यासाठी मुद्दाम बरेच वर्षभराने आठवण झाली असेल, 1-2 वर्षांनी ते पद तेवढ्यासाठीच घेतलं होतं. त्यामध्ये हा विचारच प्रधान आहे की ज्या त्या ठाई उचितची जेते, तो त्या त्या ठाई बरोबर आहे. डोळा उत्तम आहे पण तो डोळ्याच्या जागीच उत्तम आहे, अशी कल्पना आहे की आपण मागे उलटे जाणार नाही, पुढे जाऊ जगामध्ये, म्हणून तो पुढेच आहे. काय ते जरी वचन सारांश असला तरी अर्थावर आलं म्हणजे आपल्याला ते सोपं पडतं. आणि त्याचा जर विचार बाजूला केला तर मग व्यक्तीलाही ते लागू पडतं, ह्या सगळ्या निसर्ग व्यवस्थेलाही ते लागू पडतं. जे काम त्या गोष्टीकडून होतं ती त्या जागी असताना सर्वश्रेष्ठ असते, त्या जागीच ती सर्वश्रेष्ठ आहे. डोळ्याची जागा डोळ्यांनी सोडली तर ती सर्वश्रेष्ठ राहत नाही, कानाचे कान त्याची जागा त्यांनी सोडली तर सर्वश्रेष्ठ राहत नाही. एक आपल्याला कळण्यासाठी म्हणून हे सगळ्याचं सांगितलं. यापेक्षा काही नाही, ती त्या जागीच श्रेष्ठ आणि उत्तम असते हे लक्षात ठेवावं. आणि ती सहज असते आणि तेव्हा ती सर्वात जास्त शक्तिमान असते. तिची अडचण काय होते, ती सहज असल्यामुळे तिची किंमत वाटत नाही, एवढं माणसाने ओळखावं असं त्यांचं म्हणणं. तर आपल्याला हे घेण्यासारखंच आहे की ते आहे आणि त्याच ठिकाणी आहे म्हणून त्याची किंमत आपल्याला कळत नाही, कारण ते सहज झालं आता ते. तर तो डोळा सहज आहे म्हणून आपल्याला त्याचे महत्त्व वाटत नाही, पण ते त्या जागेवरून ढळलं, त्यांचे शब्द असे आहेत, त्या जागेवरून ढळलं, हरवलं, गेलं की मग किंमत कळते, त्यावेळेला उपयोग नसतो. म्हणून नरतनू गेल्यावर होते मनुजा घरसलं मग काहीतरी त्या डोळ्यात शक्ती आहे, ती त्या जागी आहे म्हणूनच आहे, ते श्रेष्ठच आहे. कान कनिष्ठ नव्हेत, कान आपल्या जागी श्रेष्ठच आहेत, पण सद्ग्रंथ श्रवण केला तर त्याचा उपयोगाचा प्रश्न आहे. किंमत कळली की कशी खर्च करावी ही कळते. माझ्या खिशात नोट आहे पण तिची जर मला किंमत माहिती नसेल, ती जर एखाद्या परदेशी चलनामध्ये असेल आणि मी ओळखत नसेल, हा डॉलर, येन, युरो मला माहिती नाही, तर मला त्याचा कसा खर्च करायचा कळत नाही. म्हणून आधी किंमत, आणि ती किंमतीसाठी आधी तिची सहजता ही ओळखली म्हणजे मग किंमत कळते. त्या जागी ती सर्वोत्तम असते, तिची किंमत सर्वात जास्त असते, फक्त ती सहज असल्यामुळे किंमत कळत नाही, म्हणून सावधानता असावी असं त्यांचं म्हणणं आपल्यासमोर ठेवलं. तेव्हा अशा तऱ्हेनं त्यांची योजना साध्या डोळ्यापासून त्यांनी विचार केलेला आहे. आपण आपल्या वास्तविक
पायाला चालायला दिसावं म्हणून डोळे नाही का, पण ते पायाजवळ नाही ठेवलेले, ते वर ठेवले. कारण अशी अपेक्षा आहे की आपल्याला दूरदृष्टी असेल. पायाला देवलं तर तिथलंच दिसेल. हातात कंदील घेतो पायाला चालताना, काय बॅटरी घेतो काय ते तिथे समोर टाकतो, कारण एक पाय उचलायचं असतो त्यावेळेला 1-2-3 पावलापुरतं दिसलं तर पुरतं. पण दृष्टी ज्याला म्हणतात, ज्याला खरं माणसाची दूरदृष्टी म्हणतात, माणसाच्या दृष्टीनं ती किती लांबचं पाहते याची आपल्याला कल्पना आहे. अंदाज घेते, प्रवास पाहते, आपलं आयुष्य किती गेलं पाहते, त्याच्यात आपण काय काय साधले पाहते, काय साधलं नाही पाहते, किती वेगाने जायला पाहिजे हे पाहते. म्हणून उत्तमांगी स्थापन केलेलं आहे, म्हणून वर स्थापन केलेलं आहे. ते त्या जागी उत्तम आहे, ते श्रेष्ठ आहे. तेव्हा जगात श्रेष्ठ काय, जे सहज आणि भगवंतांनी ज्या ठिकाणी ठेवले त्या ठिकाणी ते श्रेष्ठ आहे. ते काम ज्याच्या हातून होतं ते दुसऱ्याच्या हातून होत नाही, ते त्याच इंद्रियाकडून तेच काम होतं. असं सर्व बाबतीत आहे. आपण आणखीन विचार करायला हरकत नाही, सोडून देतो. वचन पुढचं घेतो की आहार म्हणले नुसती पोटाची पिशवी भरणे नव्हे. स्पष्ट 100 वर्षापूर्वीचं सांगणं आहे. 5 साली गेले, 50 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं लौकिक देहाचं. आज आपण ज्या अर्थी चिंतन करतो त्या अर्थी ते जिवंत आहे अजूनही, आणि ते राहणार. असेच सत्पुरुष राहतात या अर्थाने. तर ते आहेतच, जसं महाराज आहेत तसं ते आहेत. ते 5 साली गेले, तर 50 वर्षाचं आयुष्य आहे. आपण आपल्या आयुष्यांचा विचार करून पाहावे, म्हणजे कुठेपर्यंत कोण जाऊ शकतो याची कल्पना आपल्याला येते. म्हणून मुद्दाम आयुष्याचा उल्लेख केला. ते आहार म्हणजे नुसती पोटाची पिशवी भरणे नव्हे. त्या काळातल्या भाषेमध्ये आहे, लागू आहेच ते अजूनही. ज्याला ज्याला म्हणून अंतःकरणात आपण शिरकाव देतो त्याला आहार समजावा. काय ते आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे. ज्याला ज्याला म्हणून आपण अंतःकरणात शिरकाव देतो ते आहार समजावा. कारण त्यांनी पुढचं सगळं बनतं. मन त्याच्यावर अवलंबून आहे. हारावर तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टीवर पण अवलंबून आहे. तेव्हा मन आपल्या चाकरीसाठी आहे. ते त्यांच्या काळात ते हुशार शब्दाचं फार होतं त्यांना. हुशार म्हणजे सावधान राहा अशा अर्थाने. अशा अर्थाने ते हुशार शब्द खूप वापरत असत. आपल्याला ज्यांना वाङ्मयाचा परिचय त्यांना माहिती असेल तर त्यांच्या वाङ्मयामध्ये नेहमी हुशार शब्द आहेत. सावधान राहा म्हणायचे असं, तर तत्पर सावधान असं. तर ते म्हणायचे आपलं जे मन आहे ते चाकरीचं काम करतं. आपलं मन मालकीचं काम करतं. आपल्याला माहिती असेल, आपलं मन आपल्या डोक्यावर बसले, त्याला जायचं म्हणून मला जावं लागतं. तसं नाही, मला जायचं म्हणून त्याला यायला आलं पाहिजे, ते म्हणून त्याला चाकरी म्हणू आपण. तर तशी मन आपल्या आत्म्याच्या चाकरीच आहे. ते हुशार किंवा तत्पर राहील असा आहार घ्यावा म्हणजे आपण विचार करायला आपल्याला सोडून देतो. तेव्हा धन्याला अनुसरून कुत्र वागतं असे शब्द आहेत त्यांचे. धन्याला अनुसरून कुत्र वागतं. तेव्हा धन्याला आहार कसा ठेवावा लागेल, तेव्हा कुत्र्याला काय द्यायला लागेल ते कळेल. त्यांनी धनीन कुत्रा या भाषेमध्ये सांगितले. आपण आपल्या परिभाषेमध्ये जसं समजेल तसं समजून घेतलं तरी चालेल. तेव्हा त्याच्या पाठबळावर ते जात असतं. त्याचं नसेल तर ते थांबतं. तर तशाच पद्धतीचं हे असावं. तो आहार म्हणजे पोटाची पिशवी भरणे नव्हे. ज्याला ज्याला म्हणून अंतःकरणात आपण शिरकाव देतो ते सगळं आहारात मोडतं. आता आपण अंतःकरणात आजच्या काळात कसल्या कसल्या गोष्टींना शिरकाव देतो आपण कल्पना करून पाहावी. त्यांचं म्हणणं जर कुत्र्याची परीक्षा करायची असेल, आपलं मन प्रत्येकाला चांगलं वाटतं, खूप सद्गुणी वाटतं. बरं आहे, असतं, आणि त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. खूप सद्गुणी असतं म्हणून तर आपण हे सगळे इथे बसतो. आता कशाला बसलो असतो. पण एक सर्वसाधारण अशी समज आहे की ते खूप चांगलं डेव्हलप झालेलं असं म्हणून आपण मन म्हणजे अधिक व्यवस्थित काळ. तर ते चांगलं डेव्हलप केलेलं आहे संस्कार वगैरे करून, म्हणजे त्या भाषेत म्हणून म्हणजे आणखीन स्पष्ट होईल. तर संस्कार वगैरे करून. तर त्यांचं म्हणणं ते चाकरीचं आहे. म्हणजे चाकरीचं म्हणजे धन्याची चाकर. आता आत्मारामाची चाकर मनाने करावी. जसं एखादा धन्याची चाकर कुत्रं करतं तशी त्यांनी चाकरी करावी असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच कामी ते आहे, त्या कामी वापरावं असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांचं म्हणणं जर थोडीशी तुम्हाला मी काय म्हणतो ह्याचं बरोबर चूक समजून घ्यायचं असेल तर त्यांचं म्हणणं की कुत्र्याची परीक्षा बांधून ठेवून होत नाही, ते मोकळं सोडल्यावर होते. त्यावरनं आपण काय ते ओळखावं. मोकळं सोडल्यानंतर कुत्रं धन्याच्या पायाची येऊन बसतं, गावखेड्याकडे जाणार हे आपण ठरवायचं. ते असं त्यांनी त्याचं स्पष्ट केलेलं आहे. आपण आपल्या विचारासाठी ठेवायला हरकत नाही की ते कसं आहे. ते बांधून ठेवलेलं असताना कळणार नाही. त्याला मोकळं साखळी सोडा म्हणजे मग कुत्र्याची परिस्थिती कशी आहे ते कळेल. तेव्हा त्या मनाची परिस्थिती हे कशी केव्हा कळेल, ज्यावेळी ते मोकळं सोडलं जाईल तेव्हा कळेल. त्यावेळी आपल्यासमोर हे एक असावं. माणसाला सर्वात मोठी भूल तिसरी कशाची असेल तर देहाची. सर्वात मोठी भूल देहाची. त्यांनी एक सोपं उदाहरण दिलं. मला त्याचं फार कौतुक काय वाटलं. आपण सततच आपल्या डोळ्यासमोर असताना आपण त्याच्यावर सतत वापरतोय म्हणून देहही सतत वापरतो. तर ते काय म्हणाले, ही बाजाची पेटी हार्मोनियम आहे.
त्यात म्हणले जोपर्यंत हवा येते जाते तोपर्यंत सगळं आहे म्हणले सुरेलपणा. याच्यापेक्षा तर काही इतकी वर्ष पेटी वाजून सुद्धा काही कळलं नव्हतं. या जोपर्यंत हवा येते जाते तोपर्यंत म्हणले तिला किंमत आहे आणि सुरेलपणा आहे. नसताना ती लाकडी खोका आहे म्हणे. त्यात जर हवा येत जात नाहीशी झाली तर लाकडी खोका आहे. तेव्हा आता आपण आपल्या देहाचं जे कौतुक आहे तर त्याला किती आणि का करायचं आणि कुठेपर्यंत करायचं, त्याच्यात जोपर्यंत हवा येते जाते तोपर्यंत किंमत आणि कौतुक आहे. मग तेवढंच ठेव. त्याच्याकडून वापर करून घेण्यासाठी ते आहे. तर ते तसं हवा जाती येते तोपर्यंत ठीक आहे. हवा येत नाही जात नाहीशी झाली की बाजाच्या पेटीचा खोका होत, जे इतकं सुरेल काम करू शकतं, जे आपल्याला त्याला पूरक काम करतं, जे भगवंताचा भाव निर्माण करायला आणखीन मदत करतं, हे सगळं करायला ते मदत करतं. पण जोपर्यंत हवा जाती येते तोपर्यंत. तर तशी देहाची अवस्था आहे. मग त्याची किंमत ओळखावी आणि मग आता त्या वाऱ्याची किंमत जास्त म्हणजे ह्यातल्या का खोक्याची किंमत जास्त हे आपण ठरवायचं. टप्पा पुढे आहे. खरं सांगायचं काम करायचं ते पुढे आहे. ही किंमत तो ओळखली, पण येणाऱ्या जाणाऱ्या वाऱ्याची किंमत जास्त आहे का ह्या खोक्याची किंमत जास्त आहे. कारण तो थांबला की याची किंमत शून्य होते. ह्याचा अर्थ ते वाऱ्याची किंमत जास्त असली पाहिजे. जशी हार्मोनियमच्या बाबतीत आहे, जशी बाजाची पेटी म्हणत तसं बाजाच्या पेटीची आहे, तर तशी आपण देहात येणाऱ्या जाणारी म्हणून ते आपल्याकडे विचारगीतेमध्ये आहे, आपल्याला ते माहिती आहे. तर अशा वेळेला याची चैन किती करावी लागेल, त्याला फक्त ट्युनिंग करण्यापुरती, धूळ लागू नये म्हणून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी दिलेली उदाहरणं आहे. धूळ लागू नये म्हणून सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून ट्युनिंग गेलं असेल ते करण्यापुरती हे त्याचं काम. म्हणजे थोडक्यात म्हणजे मेंटेनन्स सर्व्हिसिंगच की हो, बाकी काय नाही. एवढी किंमत आहे. बाकी खरी किंमत आहे ती येणाऱ्या जाणाऱ्या वाऱ्याला आहे. त्याची किंमत कोणालाच नाही. श्वासाची जाणना असे असं जे म्हटलं आहे ते आपल्याला का म्हणलं असेल ते यावरून आणखीन स्पष्ट होईल. असू दे. आता चौथ्याकडे जातो. आपल्याला जे योगाच्या गोष्टी त्या फक्त 5 पानाला थांबणार वेळेत आपल्या. एका ठिकाणी ते त्या काळातले चांगले इंग्रजी शिकलेले होते, याची पत्रवण आहेत. तर त्यातलं एक वाक्य आहे, यू मे नॉट फाइंड मी वेअर एनिथिंग एल्स एक्झिस्ट. असं एक वाक्य मला त्याचं नेहमी चिंतन डोक्यामध्ये येतं, म्हणून ते आपल्यासमोर ठेवलं की आपल्या मनामध्ये आपल्या गुरुला स्थान आहे. समजा महाराजांना स्थान आहे किंवा काय आणखीन कोण स्वामींना स्थान आहे, भगवंताला स्थान आहे, रामाला स्थान आहे, कृष्णाला स्थान आहे, आपल्याला कोणाला स्थान द्यायचं ते ठेव. त्या ठिकाणी जोपर्यंत दुसरं काही आहे तोपर्यंत त्याला स्थान नाही म्हणले. त्यांनी स्वतःबद्दल सांगितलं. आपल्या ते गुरु या नात्याने त्यांनी कोणाला ते पत्र लिहिले, ते पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत यू मे नॉट फाइंड मी वेअर एनिथिंग एल्स एक्झिस्ट, तुमच्याकडे जर एनिथिंग एल्स असेल तिथे तर ते एनिथिंग एल्स काय जाऊ सगळं ते म्हणले, त्याला कचरा म्हणलेत पुढे. गेट रिड ऑफ ऑल रबिश असं म्हणलेत सर. ते सगळं जे काय आहे इम्प्युरिटीज आणि रबिश जे काय सगळं गोळा करून ठेवलेलं आहे, गेट रिड ऑफ इट, ते सोडून दिलं, फेकून दिलं तर तिथे स्थान माझं निर्माण होईल. आणि ते स्थान निर्माण झालं तर त्याचा प्रत्यय आपल्याला येईल. या दृष्टीने विचार करून पाहावा की अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयीचे विचार, सद्विचार म्हणा, प्रेम म्हणा, संत विचार म्हणा, काय भगवंताचा विचार म्हणा, ह्या व्यतिरिक्त काय असेल तरी इट इज ऑल रबिश, टाकून देण्याच्या योग्यतेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तिथे मी सापडणार नाही आणि म्हणून मग आपल्याला तो प्रत्यय पण येत नाही. जो गुरुच्या सान्निध्यात प्रत्यय आहे तो आपल्या मनाच्या सान्निध्यात सुद्धा असायला पाहिजे. पण ते असायला काय अडचण येते, तर तिथे दुसरं सगळं आहे, मी तिथे नसतो त्यांनी सांगितलेलं आहे. कुठे असतो ते पण सांगितलेलं आहे. आणि हे असं ह्यामुळंच अनेकदा संत समाध्या अमकं तमकं त्या ठिकाणी ते दिसत नाहीत, भक्तांच्या घरी दिसतात. स्वामी वैकुंठे मी तेच आहे त्याच्या भाषेमध्ये. तर त्याचं कारण पण यावरून कळतं. त्यांच्या ठिकाणी काय आहे ते अंतःकरण ओळखून आपण राहिलं तर त्यांच्या ठिकाणी जे गुण असतील ते निदान वास करत असतील, त्याचं चिंतन वास करत असेल. त्यांच्या ठिकाणी अपरंपार प्रेम आहे. एक गृहस्थ होते, पोलिसमध्ये जमादार होते. त्यांचे हे गेले ज्या गावाला, त्या गावाला ते जमादार होते. त्यांना दर्शनाला यायचं होतं, स्वयं तर सोडायला तयार नाही. त्या काळात माहिती आहे आपल्याला परदेशी सत्ता होती, त्यामुळे ते शक्य नव्हतं. तेव्हा तरीसुद्धा त्यांनी विनंती केली की मला 1 तास तरी सोडा, मी फक्त जातो आणि येतो, जायला 20 मिनटं, यायला 20 मिनटं, 10 मिनटं मला मिळू देत, फक्त मला दर्शन घ्यायचं नाही, यायचं आहे एवढा. तर शेवटी त्यांनी ती रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी सांगितलं हरकत नाही,
की 1 तासाच्या बाहेर जर गेलं तर मात्र काढून टाकेन. आपल्याला काही त्यावेळेला काही अपील नव्हतंच, तर त्यामुळं त्याने 1 तासाची परवानगी दिली. ते आले, त्याने आल्याला सांगितलं की अशी मी पळत आलो आहे आणि पळत मला जाऊन 1 तासाच्या आत हजर व्हायचं तर नोकरी टिकेल. तर ते ऐकल्यावर त्यांना इतकं बरं वाटलं. म्हणजे काय संतांच्या ठिकाणीचं अंतःकरण असेल याची आपल्याला कल्पना येईल की हा आम्हाला धावत एवढ्यासाठी आला आहे, त्याला फक्त भेटायचं, काम काही नाही, मागायचं काही नाही, काम काही नाही, काय नाही, भेटायचं, फक्त दर्शन घ्यायचं एवढी इच्छा आहे. तर त्याला त्यांनी जवळ घेतला, म्हणले धन्य आहेस, तूच धन्य आहेस म्हणले, आणि जा तुझं कल्याण असू दे. त्या दुसऱ्या पावली तो मनुष्य परत गेला आणि आपल्या त्या ड्युटीवर हजर झाला, नोकरीने गेली. पण जे त्यांच्या ठिकाणचं प्रेम आहे त्याची कल्पना आली थोडीशी की काय त्यांचं प्रेम असेल. बाहेर प्रवेश देत नव्हते, अशी 2 जण बाहेर उभी राहिली होती, त्यांची पण आठवण आहे, बाहेर उभे राहिले, प्रवेश मिळत नाही म्हणून. तर ते त्यांच्या लक्षात आलं, ते तिथून उठून तिकडे गेले बाहेर त्यांना भेटायला. बाकीची मंडळी ठीक आहेत त्यांच्या याच्याप्रमाणे, तर ज्यांना प्रवेश नाही मिळाला म्हणून बाहेर उभे राहिले, तर त्यांच्याकडे जाऊन स्वतः त्यांना भेटून आले जाऊन. हे काय आहे, हे अंतःकरण आहे. मग ह्या अंतःकरणाचं चिंतन जर माझ्या मनामध्ये असेल तर ते तिथे आहेत. मी जर वेगळ्या काही भेदाभावाच्या चिंतनात असेल तर तिथं ते सापडणार नाहीत. त्यांनी स्पष्ट करून ठेवलेलं आहे, आपण तेवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. असं दुसरं जे सहज असतं ते खरं असतं, कृत्रिम असतं ते खोटं असतं आणि ते टिकत नाही. त्यांचं म्हणणं भक्तीसुद्धा सहज होईपर्यंत करायला पाहिजे, सहज व्हावी. सहज जेव्हा होईल तेव्हा ती खरी, जोपर्यंत ती ओढून ताणून करतोय तोपर्यंत खरी नाही, आणि तोपर्यंत ती टिकणार पण नाही. मग ती मूर्तीपूजा केली तरी सुद्धा, मूर्तीची जरी सगुणाची जरी पूजा केली तरी सुद्धा खरी म्हणून जो करतोय त्याची खरी आहे. ज्याची ही आणलेली आहे त्यांना आवडलेला ढोंग अजिबात आवडत नसते, तर ते म्हणायचे की त्यापेक्षा करू नका, कारण त्यांनी काही होणार नाही. आणि जर तुम्हाला खरंच जर रगी निर्गुणाचं प्रेम लागले असेल तर निर्गुणात राहा, चालेल, पण ते खरे राहा. तेही खरं असू दे, मूर्तीपूजा करत असेल तर तेही खरं असू दे, जे खरं आहे ते असू दे. त्यांचं म्हणणं असं असेल की एवढं आहे जो निर्गुणाचं तुम्हाला हे आहे, किंवा काय सगुणाचं प्रेम आहे, खरं प्रेम आहे का त्याचं, तर त्या मूर्तीला नैवेद्य दाखवतो आणि बाहेर म्हणाले भुकेला मनुष्य हाक मारतो, त्याला पुढे जा म्हणून सांगतो. हे म्हणले काय आहे ते गणित आपलं आपण बघा, असं त्याने आपल्याला सुचवलेलं आहे विचारासाठी. आपण चिंतनासाठी ठेवायला हरकत नाही. 15 मिनटं द्यायची होती, तेवढी संपत आली, म्हणून शेवटचा एक विचार त्यांचा फक्त आपल्याच दृष्टीने सांगतो. हे सगळे गुरुबोध 2 त्याचे भाग आहेत. एक सगळे हे जे बोध आहेत ते म्हणले माझे सगळे बोध पचनी पडायला, आपल्याला ते आधी लागू आहे म्हणून सांगितलं. ज्यांची तयारीच उत्तम असते जन्मतः ते महात्मे सोडून द्या, पण बाकी सर्वांसाठी हे उपदेश लक्षात घेण्यासारखं आहे की त्यांच्या शब्दामध्ये गुरुबोध पचनी पडायचं उत्तम स्थान असेल तर प्रपंच आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि जे काय ऐकलं ते खरंच आहे. हे जे वाचलेलं आहे ते म्हणले द्वैताचा आखाडा आहे, त्यात उतरल्याशिवाय बोधाची शक्ती कळत नाही किती आहे ते, तर त्यात आखाड्यातच उतरल्याशिवाय कळणार नाही. तर तो प्रपंच म्हणजे आखाडा आहे म्हणजे, त्यामुळे आखाड्यातच खरं कळेल. तेव्हा खऱ्या भक्ताला पदोपदी हे सगळं डावपेच सगळे पाहावे लागतात, करावे लागतात, काय ते त्यात राहावं लागतं आणि पुन्हा आपलं अनुसंधान टिकवावं लागतं. इथे खरं पचनी पडतं, आणि पचनी पडलं तेच आपल्याला शक्तीला कारणीभूत होतं. आपल्याला माहिती असेल की जे अन्न पचनी पडलेलं आहे तेच शक्तीत परिवर्तन होतं, ज्याचं पचन होत नाही त्याचा उपयोग होत नाही शरीराला, आपल्याला माहिती आहे. तर तसं बोधाचं पण आहे, ते हे आखाड्यातच चांगलं ह्या पचनी पडतं. तो आपला प्रपंचाचा आखाडा आहे उत्तम. तेव्हा खऱ्या गुरुभक्ताला संकट ही अनुभवांची बाग आहे, लक्षात ठेवायला लागत. आपल्याला बागे आपण कुठल्या आता जाऊ देतात, मी कुठल्या बागेत काय म्हणत नाही जात होते, पण त्यांना अनुभवांची बाग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा खऱ्या गुरुभक्ताला संकट अनुभवांची बाग आहे. आता एकच फक्त शेवटचं त्यांचं लक्षात ठेवू की परमार्थात एक का होईना पाऊल मनुष्य नक्की पुढे गेलेला असेल. ज्या अर्थी तो हे वाचतो, तो स्मरण करतो, भजन करतोय, काहीतरी 1, 2, 5, 7, 25, 50, 100, 1000 काय असेल ते, तो परमार्थात पुढे टाकलेलं पाऊल तेवढं मागे घेऊ नका म्हणले. तेवढं मागे घेऊ नका, आहे तिथं थांबा, नाही जमलं तर नाही जमलं पुढं, पण इथपर्यंत आलो तिथपर्यंत मागे नाही येणार, एवढा एक निर्धार ठेवा म्हणले. आणि देहाची आशा टाकली, अहंकार सोडले, त्याच्याकडे परत बघू नका, पुन्हा ते परत आड येऊ देऊ नका. तर एक त्यांच्याकडं ते नेहमी हातात ते काठी बाळगीत, आपल्याला माहितीच सोटा होता त्यांचा, सोटा बाळगीत. तेव्हा त्यांनी सोटा कधी बसेल ते सांगितलेलं आहे. मी पणा केला तर माझा सोटा बसेल, एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. आपण कुठल्याही प्रकारचा मी पण केला तर माझं सोटा बसेल म्हणले. माझ्याकडे शुद्ध अंतःकरण आहे, त्यामुळे माझ्यात प्रतिबिंब पडतं म्हणले, फोटो उमटतो त्यांच्या भाषेमध्ये, फोटो उमटतो त्यामुळे कळतं म्हणले. तर अहंकार केला तर सोटा बसेल म्हणले. हे आपण लक्षात ठेवावं
आणि तर आपली प्रगती हे सगळी वचनाने, बोधाने, चिंतनाने आपली आपण करून घ्यावी. परमेश्वर संतांच्या रूपाने उदंड देतो आहे, आपली घेण्याची कोत कमी पडेल इतकं देतो, ते आपण घ्यावं. एवढंसं जरी घेतलं काहीतरी तरी त्यातलं पुरेल आपल्याला, जे आपल्याला पुरेल ते आपण घ्या एवढी प्रार्थना करतो. त्यांचं स्मरण या निमित्ताने करतो, कृतज्ञता त्यांच्याबद्दल. आता फक्त एक निवेदन की झालं. उद्या संध्याकाळी 6 वाजता, उद्या संध्याकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे उपासना. त्यानंतर शिबिर आहे 12, 13, 14 आपल्याला कल्पना आहेच. नोव्हेंबरचा संकल्प आपण त्यांच्यासमोर ठेवलेला आहे. त्यांच्या कृपेने तो पार पडावा अशी त्यांना प्रार्थना आहे. त्याची नोंदणी पुढच्या शनिवारी 30 तारखेच्या उपासनेनंतर स्थानिक मंडळींसाठी जास्तीत जास्त जे कोणी असतील त्यावेळा हजर त्यांच्यासाठी, आणि जे हजर नसतील त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरी आहे, त्यावेळेला परगावची मंडळी बरीच येतात त्यावेळेला त्यांच्यासाठी. आणि रविवारी सकाळी 9 ते 12 अगदीच ज्यांना या दोन्ही गोष्टींना हजर राहता येत नाही त्यांनी सकाळी 9 ते 12 फोन केला घरच्या फोनवर किंवा नंदनच्या तरी चालेल, म्हणजे ते नोंदवून घेतील. बाकी काय करायचं नसतंच, आपलं नाव सांगा, पत्ता सांगा, एवढंच काय असेल ते, काय फोन नंबर, एवढी नोंदणीच्या वेळा पुढच्या शनिवार रविवारी आहेत. एवढं आपल्याला स्मरणासाठी फक्त सांगितलं. आणि उद्याची रविवारची उपासना संध्याकाळी 6 वाजता. तर हे लक्षात ठेवून आता हे आपण जे आत्ता त्यांचं शिकलो ते बाजाच्या पेटीची किंमत आहे तोपर्यंत, त्यामुळे याला किंमत देण्यापेक्षा हवेची किंमत ओळखावी आणि त्याच्यावर आपलं नाम चालू ठेवावं उत्तम. करसिल मग काही मनजा हरीचे गुण गाई, मनजा हरीचे गुण गाई. मनजा नरतनु गेल्या वरुते मनुजा, नरतनु गेल्या वरुते मनुजा. करसिल मग काही मनुजा, करसिल मग काही मनुजा. हरीचे गुण गाई, हरीचे गुण गाई. मनुजा हस्तपाद कर्णादिकैन्द्रिय सावध जव काही. हस्तपाद कर्णादिकैन्द्रिय सावध जव काही. तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, तव वरी भगवत प्रसाद सत्वरी. संपादून घेई मनुजा, संपादून घेई मनुजा. हरीचे गुण गाई, हरीचे गुण गाई. मनुजा वाणीचा व्यापार निरंतर सारा विषयी. वाणीचा व्यापार निरंतर सारा विषयी. मन चंचल चक्रा परि फिरते, मन चंचल चक्रा परि फिरते. विषयांचे ठाई मनुजा, विषयांचे ठाई मनुजा. हरीचे गुण गाई, हरीचे गुण गाई. मनुजा श्री हरि प्राप्ती साठी शरण संतांचे जाई. श्री हरि प्राप्ती साठी
पद अविनाशी मग निरंजन पद अविनाशी मग पावसिलवलाही मनुजा पावसिलवलाही मनुजा हरीचे गुण गाई हरीचे गुण गाई मनुजा नरतनु गेल्या वरुते मनुजा नरतनु गेल्या वरुते मनुजा करसिल मग काई मनुजा करसिल मग काई मनुजा हरीचे गुण गाई हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई जानकी